ते आमचं म्हणणं आहे पुन्हा डेप्युटी सीओ तुम्हाला एक पत्र दिलं याची चौकशी करून 5 दिवसात अहवाल आम्हाला सादर करा. ते आले का ते म्हणजे नोटा पाहिजेत नोटा या नोटा सगळे नोटा पंचायत समितीला घे 50 लाखाचे दान. पंचायत समितीला घे 50 लाख रुपयाचे दान. गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या पैसे खाणाऱ्या प्रशासनाच्या नावानं येरी बाबा गायगोटे यांच्या नावाखाली पैसा मागणाऱ्याच्या नावानं घरकुलाच्या नावाखाली पैसा मागणाऱ्याच्या नावानं पंचायत समितीला घे 50 लाख रुपये दान. पंचायत समितीला घे 50 लाखाचे दान. घरकुलाला पैसे मागणाऱ्याच्या नावानं विहिरीला पैशाच्या नावानं पैसे मागणाऱ्याच्या नावानं बिलाच्या नावानं गुरुजी गेल्या बऱ्याच दिवसापासून विहीर गायगोठे यासाठी घरकुल यांच्यासाठी खुलेआम पैसे घेतले जातात. वारंवार इथल्या कर्मचारी आणि बीडीओ साहेबांना सांगूनही चौकशी तर होतच नाही, परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुलेआम इथं पंचायत समितीमध्ये पैसे घेतले जातात. जरी घरकुल पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते, मस्टरला पैशाची मागणी केली जाते, गायगोठ्याला पैशाची मागणी केली जाते. त्यामुळं गोरगरीब शेतकरी शेतमजूर हा पुरता पेटून गेलेला आहे आणि इथल्या योजनामध्ये 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला झालेला आहे. जर 1,20,000चं घरकुलाचं बिल असेल तर ते काढायला यांना 75,000 रुपये द्यावे लागतात. ग्रामसेवकाला आधी 20,000 रुपये. इथले प्रत्येक टेबल ठरलेला आहे आणि प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय पुढे फायनल सरकत नाही आणि त्या बिचाराला काही मिळत नाही. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की एकदाच या पंचायत समितीला 50 लाख रुपये देऊन टाकू, जेणेकरून यांनी इथल्या गोरगरीब लोकांना पैसे मागू नयेत आणि त्यांचं काम व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून हे आजचं आंदोलन आहे. आतापर्यंत बीडीओ साहेब किंवा एखादा जबाबदार अधिकारी इथं आला नाही किंवा त्यांनी एकही पत्र आम्हाला अजून दिलेलं नाही. त्यामुळे मी यांचा जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन जोपर्यंत बीडीओ येत नाहीत आणि लेखी देत नाहीत तोपर्यंत चालू राहील.